432वा वर्ष आजचं आहे आणि दरवर्षी आम्ही जवळपास आता 14वा वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो आणि तुम्ही बघताय सगळे की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते. पांडुरंगाला आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझा बळीराजा सुखावू दे. मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळाला. बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण. आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती. आई आता सासरी चालली आहे, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी. काही पण पाऊस नाही, शेतकरी खूप चिंतेत आहे. अनेक शेतकरी सध्या साखर घालताय विठू. तरी माझी तर या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील की प्रत्येक व्यक्तीनं या पृथ्वीवरच्या, या देशाच्या, या महाराष्ट्रातल्या, या आपल्या या अमरावतीच्या प्रत्येकानं 10-10 झाडं लावावी. उन्हाळा एवढा मोठा आणि एवढा कठीण होता या वर्षी की पुढच्या वर्षी काय येईल याची भीती आहे आणि म्हणून आपण आपला निसर्ग जपावा. खरं देव म्हटलं तर निसर्ग, आणि निसर्ग आपण जपू शकलो तर आपण या पृथ्वीला जपू शकू अशी विनंती आहे.